वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपल्याला ट्रेंडिंग असा बटरफ्लाय लेयर हेअर कट करायचा आहे। आपण याला बेस हा फेदर पण देऊ शकतो आणि लेयर पण देऊ शकतो। तर एवढी लेंथ आता मी कट करणार आहे। केस थोडेसे पातळ आहेत, टँगल स्प्रे करून घ्यायचे, स्प्रे करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं एंडिंग पॉइंट जो आहे तो त्यांना विचारून कट करून घ्यायचा आहे। इथे मी 3 इंच हेअर कट केलेला आहे बॅकने, कारण केस हे खालचे फार खराब होते। आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घ्यायची आहे। तिला नंतर फ्लिक्स कट करायचे आहेत, पण मी ते नंतर कट करणार आहे। आता मी फक्त गाईडलाईनसाठी इथे लेयर कट करून घेणार आहे। फ्रंटने आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करायची, लेंथ ही चेक करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि शोल्डर पर्यंत मी इथे कट करून घेणार आहे। तुम्ही शोल्डरच्या खाली पण घेऊ शकता, म्हणजे चीनपासून सुद्धा घेऊ शकता, शोल्डर पर्यंत सुद्धा घेऊ शकता। तर मी शोल्डरच्या खाली असं थोडंसं कट करून घेणार आहे आणि ती गाईडलाईन धरून मी पूर्ण असा फेदर हेअर कट म्हणजे लेयर हेअर कट करून घेणार आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी कट करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा अशी सेंटर पार्टिशन करून घेतली आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे केस हे घेऊन घ्यायचे आहेत आणि जो कट आपण इथे केलेला आहे त्याला गाईडलाईन पकडायची आणि असं वरती उचलून मग इथे लेयर कट करून घ्यायचं आहे। सरळ जर आपण पकडलं ना तर तो फेदर होतो आणि थोडं असं क्रॉस पकडलं ना तर लेयर होतो। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लेयर कट करून घ्यायचं आहे। मी इथे एकच बाजू शेअर करणार आहे, कारण दुसरी बाजू सुद्धा आपण अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आहे। केसांमध्ये फार गुंता होत होता, कारण केस हे जरा पातळ होते आणि खूप ड्राय होते खालचे केस। त्यामुळे काय झालं ना की जेव्हाही आपण ते कोममध्ये पकडत होतो त्यावेळेस ते फार गुंता होत होते। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला क्रॉस कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी वरती उचलून सुद्धा पुन्हा कट करणार आहे, कारण आपल्याला बॅक साईडने पूर्ण बटरफ्लाय लेयर करायचं आहे। बघा, आता मी काय केलं, केस हे सेंटरचे जे आहे ते वरती उंच पकडून घेतले आणि कट करून त्याला नोचिंग करून घेत आहे। त्यानंतर इथे मी दुसरं सेक्शन घेतलेलं आहे। दुसरं सेक्शन सुद्धा असं उंच पकडायचं आणि क्रॉस कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी तिसरं सेक्शन घेणार आहे। रीचेक करायचं आहे, रीचेक विसरायचं नाही आहे करायला। हे बघा, अशा प्रकारे मी इथे नोचिंग करत आहे। जसं डोंगराचा आकार असतो ना झिगझॅग झिगझॅग खालीवर, तसं आपल्याला नोचिंग करून घ्यायची आहे। ही मी तिसरं पार्ट घेतलेला आहे। तिसरा पार्ट सुद्धा असाच वरती उचलून घ्यायचा आणि झिगझॅगमध्ये कट करून घ्यायचं। याने आपल्याला बॅक साईडला खूप सुंदर असे स्टेप विजिबल होणार आहेत। खूप छान दिसतो बटरफ्लाय स्टेप कट। सध्या हा हेअर कट इतका ट्रेंडिंगमध्ये आहे की दिवाळीमध्ये मी 5-6 हेअर कट नुसते बटरफ्लाय स्टेप कटच केला, म्हणजेच बटरफ्लाय लेयर कट, बटरफ्लाय फेदर कट। त्यानंतर तुम्ही बघू शकता मी आता दुसऱ्या साईडचे केस सुद्धा अशाच प्रकारे वरती उचलून पकडून घेत आहे आणि मग त्याला कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे नोचिंग करत आहे। दुसरी बाजू सुद्धा सेम अशाच प्रकारे आपल्याला करायची आहे। केस हे एकाच दिशेला पकडायचे। बघा, कुठेही मी खालीवर असे हात जाऊ देत नाहीये। एकाच दिशेला मी इथे हात पकडत आहे की जिथे आपण पॉइंट कट केला आहे ना, सगळे केस त्याच पॉइंटवरती पकडायचे, एकाच दिशेला पकडायचे। आणि हे बघा, बॅक साईडला आता आपण आलेलो आहोत आणि बॅक साईडला सुद्धा मी इयरपासून थोडेसे केस घेणार आहे। आणि केस जर तुमचे पुन्हा ड्राय झाले असतील ना तर तुम्ही पुन्हा स्प्रे करू शकता। केस जर का तुम्ही वॉश केलेले असेल तर अतिउत्तम, खूपच चांगली गोष्ट आहे। पण मी यांना घरूनच वॉश करून यायला सांगते। माझ्याकडे जी वॉशची चेअर आहे ना ती एवढी नाही आहे, म्हणून मी घरूनच हेअर वॉश करून यायला सांगते। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचे वेगळे चार्जेस सुद्धा घेऊ शकता हेअर वॉशचे, आणि कटिंगची प्राईस सुद्धा तुम्ही जास्त घेऊ शकता। सलूनमध्ये त्याची प्राईस एक्स्ट्राची घेतात। तर हे बघा, अशा प्रकारे मी काय केलं, एक सेक्शन पकडला आणि अशा प्रकारे आपले सुंदर असे लेयर्स विजिबल होत आहेत, सुंदर दिसत आहे। केस जरी पातळ असले ना तर ते थोडेसे शॉर्ट करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये बाउन्स क्रिएट होतो। किंवा मग तुम्ही मूसचा वापर सुद्धा करू शकता। ज्यावेळेस आपण ब्लो ड्राय करतो त्यावेळेस तुम्ही मूसचा वापर करायचा आहे, मग आपले केस हे छान बाउन्सी होतात। अशा प्रकारे मी उंच पकडून घेतलेला आहे आणि फ्रंटने जे आपण कट केलेला आहे ना त्याचा थोडासा भाग हा बॅकला सुद्धा घ्यायचा आणि मग गाईडलाईनला पकडून आपण तो हेअर कट कंप्लीट करायचा आहे। हे बघा, मी थोडेसे केस इथे उचलून पकडून घेतले आणि चेक केलं की कुठे केस तर राहिलेले नाही ना, तर नव्हते केस एवढे। त्यानंतर मग पुन्हा सर्व केस मी एकत्र करून घेतले, पुन्हा त्यांना सेंटरला घेतलेला आहे आणि रीचेक केलेला आहे। कुठेही केस मला दिसले नाही म्हणून मी फक्त नोचिंग केलेलं आहे।
ह्या कटमध्ये तुम्ही जेवढं नोचिंग करणार ना तेवढे तुमचे लेयर्स हे सुटसुटीत आणि खूप सुंदर असं बाउन्सी दिसतो. केस जरी पातळ असले तर आपल्याला थोडासा बाउन्स हा ब्रशने किंवा मग आपण जे ब्लो ड्राय करतो ना त्याने आपल्याला क्रिएट करता येतो. आता आपण सेंटरला आलेलो आहोत आणि सेंटरसुद्धा व्यवस्थित असं हळूवारपणे हळूहळू गुंता काढत काढत वरती पकडून घ्यायचं. जिथे आपण कट केलेलं आहे तिथं न्यायचं आणि अशा प्रकारे होल्ड करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट असं क्रॉस कट करून घ्यायचं आहे. क्रॉस कट केल्यानंतर आपण नोचिंगसुद्धा करायची आहे. जर तुमच्याकडे नोचिंगची सीझर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा नोचिंग करू शकता. मी एंडला दाखवेल की मी नोचिंग कसं करते. मी असं सुद्धा करते आणि मग सीझरने सुद्धा करते. इथे त्यानंतर मी परत एक पार्टिशन करून घेतलेली आहे. गुंता काढून घ्यायचा, केस पुन्हा विंचरून घ्यायचे. केस जर का ड्राय डॅमेज असतील तर केसांमध्ये फार गुंता होतो आणि हेअर कट करायला सुद्धा भरपूर त्रास होतो. त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही, हळूवारपणे करायचं, पण करायचं आणि व्यवस्थित करायचं. आपलं काम जर चांगलं असेल ना तर आपल्याकडे एका क्लायंटचे 10 क्लायंट वाढायला वेळ लागत नाही. तुम्हाला सांगते मी एक बटरफ्लाय हेअर कट केला आणि त्या एका बटरफ्लाय हेअर कटमुळे माझ्याकडे 7 ते 8 बटरफ्लाय हेअर कट झाले. सगळ्यांना इतकं आवडलं ना हेअर कट की तुम्हाला सांगू कसं. हे बघा, एक मैत्रिणी आली आणि तिच्या मागे तिने 3 ते 4 मैत्रिणी घेऊन आली सोबत आणि सगळ्यांनी इतका सुंदर असा हा बटरफ्लाय हेअर कट केला. सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा एक जर का क्लायंट जर चांगलं केलं ना तर त्यामागे आपल्याला 3 ते 4 क्लायंट हे खूप छान मिळतात. तर कधी पण आपलं काम हे चांगलं आणि चोख करायचं. हे बघा, अशा प्रकारे झिगझॅगमध्ये कट करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मी आता दुसऱ्या साईडला आलेली आहे आणि आपले शेवटचे पार्टिशन चालू आहे इयर जवळची. तर मी असं ते क्रॉस कट करत आहे. उंच पकडून घ्यायचं, क्रॉस कट करायचं. समोरचे जे केस आहेत ते थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि गाईडलाईन पकडून आपण पुन्हा चेक करून घ्यायचं आहे. तर मी आता ह्या साईडला आलेली आहे आणि पुन्हा असं मी बघत आहे आणि रिचेक करत आहे. त्यानंतर मी इथे नोचिंग केलं आणि अशा प्रकारे आपला सुंदर असा बटरफ्लाय लेअर कट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे तुम्ही लेयर्स विजिबल होत आहेत बघा, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर केस हे थोडेसे ब्लो ड्रायने ड्राय करून घ्यायचे, ब्लास्ट करून घ्यायचे. थोडेसे ड्राय झाले ना की मग आपण पार्टिशन करून घ्यायचं आणि मग आपल्या सेटिंगला सुरुवात करून घ्यायची आहे. मी इथे 4 पार्टिशन केलेले आहेत. जर का केस दाट असतील तर तुम्ही जास्त पार्टिशन सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे पार्टिशन करून घ्यायची आणि ब्लो ड्राय हे एकदम व्यवस्थित करायचं आहे. ब्लो ड्रायला सुद्धा घाई करायची नाही की चला गर्दी आहे आणि खूपच क्लायंट येईल मग आपण एकदम फटाफट करायचं, असं नाही. ज्याला त्याला तेवढा वेळ द्यायचा आहे आपल्याला. कारण एक क्लायंट चांगलं केलं की आपल्याला त्यामागे 10 क्लायंट मिळत असतात आणि आपलं कौतुकसुद्धा होतं बाहेर. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला 7 ते 8 वेळेस एकाच दिशेने ब्लो ड्राय करून घ्यायचं आहे. धूरसुद्धा निघतो. जर कंडिशनर असेल, ऑइल असेल, मास्क असेल केसांवरती तर केसांना धूरसुद्धा निघतो. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की अरे माझे केस जळत आहेत, पण असं नाही. केसांमध्ये ऑइल असतं आणि त्यामुळे आपल्या केसांमधनं धूरसुद्धा निघतो. नवीन ब्रश घेतलेला आहे आणि मशीन हे सुद्धा नवीन आहे, त्यामुळे खूप गरम होतं. त्यामुळे मी इथे हँड ग्लोव्ज आयकॉनिकचं घातलेलं आहे. आयकॉनिकचाच ब्रश आहे आणि आयकॉनिकचंच ब्लो ड्राय आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी बाउन्स क्रिएट करण्यासाठी वरच्या दिशेला उचलून घेत आहे आणि मग त्याला व्यवस्थित असं होल्ड करत आहे. पिनांनी टक करून घ्यायचं आहे कारण की यामध्ये कसं आहे ना, सेटिंग व्यवस्थित राहत नाही. तर मी काय केलं, ग्रिप पकडण्यासाठी इथे नोवाचा स्प्रे करून घेतला आणि ओसिसचा शाईन स्प्रे सुद्धा मारून घेतलेला आहे आणि क्लिप सगळ्या काढून घ्यायच्या. आणि हा आपला सुपर डुपर बाउन्सी बटरफ्लाय लेअर हेअर कट कंप्लीट झालेला आहे. लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर करायचं आहे. सगळ्यांनी मला सपोर्ट करायचा आहे. यातनं जर तुम्हाला काही शिकायला भेटत असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मला फार आनंद होईल तुम्ही सर्वांनी शेअर केलं, कमेंट केलं आणि हा हेअरकट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. यातनं तुम्हाला नक्कीच काही शिकायला भेटलं असेल तर प्लीज मला सपोर्ट करायचा आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लव्ह यू ऑल. बाय बाय. सी यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय ऑल ऑफ यू.